श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी पुष्पा होममेड रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी एकदम टेस्टी आणि क्रिस्पी असे मंचुरियन बनवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छान असे कमेंट्स करा. मी एक मोठा कोबी कांदा घेतलेला आहे. 5 ते 6 माणसांना पुरेल एवढा कोबीचा कांदा वरची साल काढून मी कापून घेणार आहे. हे बघा, कोबीचे कांद्याचे मी तुकडे केलेले आहे, वाकडे तिकडे झालेले आहे. काही हरकत नाही, त्याचा आपण मंचुरियन बनवून घेऊ. मी एक किसणी घेतलेली आहे. किसणीने कोबीचा कांदा किसून घेणार आहे. किसणीने व्यवस्थित असा बारीक किसले जातो, त्यामुळे मी किसणी घेतलेली आहे. कोबीचा कांदा बारीक किसून झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा बारीक झालेला आहे. आता मी या कोबीमधनं पाणी काढून घेणार आहे. भरपूर असे पाणी निघते कोबीच्या कांद्यातनं, त्यामुळे मंचुरियनमध्ये पाणी सुटते. पाणी काढून घेतल्यानंतर मंचुरियन क्रिस्पी आणि कडक होतात. संपूर्ण कोबीचा कांदा मी पिळून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं पाणी काढून घेतलेले आहे. बघा किती पाणी निघालेले आहे. कोरडा झालेला आहे कोबीचा कांदा. त्यामध्ये मी कलर येण्यासाठी कुठलाही कलर टाकणार नाही आहे. मी अर्ध बीड त्यामध्ये थोडं किसून टाकणार आहे. त्याने मंचुरियनला छान असा कलर येतो. कलर टाकायची गरज पडणार नाही. अर्धा मी किसून घेणार आहे. अर्ध बीट मी किसून घेतलेले आहे आणि अर्ध बाजूला ठेवून दिलेले आहे. साहित्य काय काय लागतं ते बघूया. साहित्य घेतलेलं आहे: बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, गाजर, हिरवी मिरची आणि मिरी पावडर. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर, मैदा, अद्रक, लसूण, सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस. सर्वात आधी कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर मैदा, मिरी पावडर, काळी मिरी पावडर, हिरवी मिरचीचे बारीक केलेले तुकडे, लाल मिरची तुमच्या हिशोबाने जेवढी पाहिजे तेवढी टाकायची, अद्रकची पेस्ट, लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ. हे सर्व साहित्याचं मिश्रण करून एक गोळा तयार करून घ्यायचा. पाणी थोडे देखील टाकायचे नाही. सर्व साहित्य मिक्स झालेले आहे. बघा, कलर टाकायची गरज पण पडली नाही. बीटनी छान असा कलर आलेला आहे. याचे मी आता छोटे छोटे गुलाबजामुन सारखे गोळे तयार करून घेणार आहे.
सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहे। तोपर्यंत मी ग्रेव्ही बनवण्यासाठी ग्रेव्ही बनवत आहे। साहित्य सर्वात आधी मी कांदा परतवून घेणार आहे। कांदा थोडा तेल टाकून थोडा वेळ परतवून घ्यायचा। थोडा लालसर झालेला आहे, त्यामध्ये शिमला मिरची टाकून शिमला मिरची पण थोडा वेळ परतवून घ्यायची। त्यानंतर गाजरचे तुकडे केलेले होते बारीक बारीक, ते परतवून घ्यायचे। सर्वात शेवट मी टोमॅटो परतवून घेणार आहे। हे सर्व साहित्य व्यवस्थित असे परतवून घ्यायचे। हे बघा छान असे परतवून झालेले आहे। त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेले आहे अद्रकची पेस्ट, लसूण पेस्ट, मिक्स करून घ्यायचे। अद्रक लसूण छान असे परतल्यानंतर त्यामध्ये टाकायचे टोमॅटो सॉस, 2 ते 3 चमच टाकायचे। त्यानंतर रेड चिली सॉस, आणि सोया सॉस। व्यवस्थित असे मिश्रण करून घ्यायचे मिक्स। मी थोडे पाणी टाकून घेणार आहे। थोडे उकळ फुटल्यानंतर चवीनुसार मीठ, शेजवान चटणी, एका वाटीमध्ये मी 2 ते 3 चमच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याचे मी पेस्ट तयार करून घेत आहे। आणि ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहे। याच्याने घट्टपणा व्यवस्थित येतो आणि टेस्ट पण छान लागते। छान अशी मंचुरियन ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता हे जे मंचुरियन बॉल्स बनवले होते ते आता तळून घेऊया। तेल तापवण्यासाठी मी ठेवलेले होते, त्यामध्ये मी बॉल्स टाकून घेणार आहे आणि क्रिस्पी होईपर्यंत मी तळू देणार आहे ते। हे बघा सर्व बॉल मी तळून घेतलेले आहे। बघू शकता छान असे क्रिस्पी झालेले आहे। आतमध्ये पण पूर्णपणे भाजले गेलेले आहे। ग्रेव्हीमध्ये मी मंचुरियन मिक्स करून घेणार आहे। व्यवस्थित असे मिक्स करून घेते। मंचुरियन तयार झालेले आहे। तुम्हाला मंचुरियन रेसिपी कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छान अशी कमेंट्स करा। धन्यवाद।